अजिंक्य जेवा की. आजा, अरे जेवा की. हा राहुले आवर पटपट. अरे जरा दमानं खा की. एवढी का घाई झाली? काय ना, अरे बघ हळू जेवा की. काय रे राहुल्या? एक काम आहे, तिकडे जायचं आहे. अरे मग नीट जेवून जावा की. आता जीव देते का आम्हाला? जीजी जीव दे त्यांना, कसं जेवायचे तसं. तुम्ही पण बसा की जेवायला. नाही नको, मी समाधाने बरोबर बसते. अरे हळू जेव, पाणी पे, पी पाणी पी. आजा एवढी काय घाई लावली रे पोरच्या माग? नीट जेवून पण दिनास. मला एक फोन करायचा आहे तर. अरे मग करशील की. तू काय कुठे पळून जातोय होय? आजा पळून तर गेला नसेल ना तू? कभी काही पडपड नको. फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी कामात बिमत असेल. कोण राजा? कोण नाही. कोण कुणाला करायचंय? अगं हाय एक जण. कोण रे राहुल्या? हाय का आता सांगेल ना, हाय एक जण म्हणून. अरे पळून गेला मग अशी म्हणलं का नाही राहुल्या म्हणून विचारलं र. त्याचं काय ऐकते, काय बी पडते ती. होय, काय बी बोलतोय मी. ते आमचा एक दोस्त आहे का नाही, त्याला फोन लावायचा. अरे मग कर की. तू काय पळून जातोय होय? नाही असल की कामात. अरे आवड की बरोबर. कसं मटण खात्यात काय माहित माणसं. सगळं दुकान साफ करायला लागलं त्या आजामुळे. भेटू दे परत, मग दाखवती बरोबर. शीतल हाय का? भरवा अगं पण निघा म्हणलं ना, निघा आधी. अगं पण काय झालं ते तरी सांग की. आमचं काम होत. काय आता? रिचार्ज पाहिजे होता. रिचार्ज बिचार्ज काय मिळणार नाही. चला निघा. अगं दी की. इथं आधीच आमचं अख्खं दुकान खराब करून ठेवलं या आजानं. ए मी काय केलं का? मटणाची पिशवी ठेवली होतीस ना इथं? नुसती पिशवी ठेवली होती, काही मटण काढून ठेवलं नव्हतं दुकानात. पण ठेवलीस ना. एवढाच राग आहे ना मटणाचा, कशाला ठेवतीस का मटणाचा मसाला दुकानात? थांब शीतल, मी त्याला कावतो. ए टिक्या सर माग. ए आजा कशाला असं वागतो र? हा परत असं वागू नको. हा बस का आता तरी दे की रिचार्ज. अगं लय महत्वाचं काम आहे. काय काम आहे? ते आम्हाला. ए तुला रिचार्ज द्यायचं असलं दे, नाहीतर नको देऊ. राहुल्या चल रे, पाचवड जाऊ आपण. हा जा जा. अगं दी की. कसं बोलतोय बघितलंस ना. हे बाई दे की रिचार्ज, जाऊ दे आम्हाला. तू म्हणलास म्हणून देती, नाहीतर काय नाहीतर काय. हे, थांब. चल राहुली. होय रे क्या अशी आधा शकत का रिचार्ज मारताय? अगं त्यांना कोणाला तरी फोन करायचा, बॅलन्स संपला. आणि ज्याला फोन करायचा का नाही तेव्हा काय यांचा फोनच उचलला ना. चांगलं बोललं ना की चांगलं घडतं. माझ्याशी जर वाईट वागला नसता ना तर सगळं चांगलं झालं असतं. रिचार्ज करायची गरज पण पडली नसती. मी नुसतं मनात तरी आणलं ना तर आता त्या माणसाचा फोन येईल.
रावल्या अरे त्यांचाच फोन आहे. काय मग बघितलं शीतल खरंय तुझं गुड लक कामी येणार. ज्याला फोन करायचा होता त्याचाच फोन आला. अहो सर तुम्हाला किती कॉल केले मी, तुम्ही फोनच उचलला नाही. कुठं होता तुम्ही? मी साऊथ ब्लॉकला आलोय. साऊथ ब्लॉक कुठं आला आता? अरे साऊथ ब्लॉक माहित नाही होय? नाही. कशाचं भरती होत आहे र? अरे साऊथ ब्लॉक म्हणजे जिथं युद्धाचं प्लॅनिंग ठरतं तिथं. दिल्लीला आलोय मी, दिल्लीला. हा बरोबर तुम्ही बोलला होता. आपण तुम्ही फोन का उचलत नव्हता आणि नंतर तर फोन पण लागत नव्हता. आता कसं आहे, दिल्लीला ब्रिगेडियर सोबत असल्यावर मी कसा घेणार फोन? आणि त्यात काय हा दिल्लीत नंबर चालत नाही ना. आता इथून पुढं तू मला ह्या नंबरवर फोन करू नको. काय हा तुझा शेवटचा फोन असेल, कळलं? अहो पण मग आपलं बोलणं कसं होणार? आता काय बोलायचंय? तुझं काम झालं ना आता. लक्षात ठेवा, जे काही आपण पैसे भरून आर्मीचं काम करतोय ना ते सिक्रेट ठेवायचं. हा. कोणाला सांगू नका की पैसे कोणाला दिलेत, का दिलेत, कळलं ना? हो हो. कसं आहे, आर्मीवाल्यांची नजर असते सगळ्यांवर. अशा प्रकारची इंटरनल कामं कोण करत असतील ना तर आर्मीची लोक सापडतील ना. जे कोण मेन लोक आपल्याला मदत करणार आहेत त्यांच्या नोकरीवर गदा नको यायला तुझ्यामुळं. नाही नाही मी कशाला बोलतोय सर. आणि हो, तुझ्या मित्राला पण सांग हे सिक्रेट कुठे पुढे नका म्हणून. मी लवकरच तुमचं काम करतो. पुढच्या आठवड्यात हे काम डन होऊन जाईल. बर. अहो सर ते परीक्षेचं ते सगळं केलंय मॅनेज. मेडिकलला तर पास केलेच तुम्हाला इथून. हा. आता डायरेक्ट तुम्ही लेखी परीक्षेलाच बसायचं. त्यामुळं आता लेखीची तयारी करा आणि डायरेक्ट लेखी परीक्षेला जावा. तिथं गेल्यावर मी तुमची सगळी व्यवस्था केली आहे. तसा पेपर तर तुम्हाला नावालाच द्यायचा आहे. हो. पण ते अहो सर हॉल तिकीट वगैरे ते हॉल तिकीट वगैरे सगळं मॅनेज केलंय मी तिकडे. आणि हो, अभिनंदन बर का, सिलेक्शन झाले तुमचं. निवांत राहा, ठेवतो. हा हा. अरे 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 काय करतोय रे? नाही नाही, कसलं डेंजर आहे बाबा तू. आता काय झालं? अहो, मला वाटलं त्या पोरांकडे पैसे घेतल्यावर द्याल सोडून, पण तुम्ही तर त्यांच्याशी गोड बोलून त्यांना विश्वासात घेऊन सगळं कामच पत्ते केले की. अरे असं केलं तरच ते पोलीस स्टेशन पर्यंत जाणार नाहीत आणि त्यांना समजल तर आपण लय लांब गेलो असू. मग आता कुठं? आता कर्नाटक, कन्नड वर्तले. करत गुरु निघालात तुम्ही. अरे 1 कोटी कमवले ते काय असेच नाहीत. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. खरंय. अरे कार्ड कशाला फेकलं? आता झालं घेतलं काम. आता त्या पोरांचा आणि आपला काही संबंध नाही. आता कर्नाटकात घेऊ की दुसरं कार्ड. अरे पण त्या पोरांचं काय? आपल्याला काय करायचंय? त्यांचं काय व्हायचं ते होईल. कसा आहे ना, जीव जाण्याचा विचार नसतो करायचा. त्यानं नुसती सुरी चालवायची असती. आलं का ध्यानात? होय.